दिनानाथा तुझी प्रीती चराचर येशील कैवार शरणागता पुराणे जे तुझे गरजती पवाडे त्या महारोकडे कळवाले आपल्या दासाचे न साहसी उनी उभात्या कारणे राहिलाशी चक्रगदा हाती आयुधे अपार नन्न तेथे पुरे करू धावे तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण करावया पूर्ण अवतार पुराणे जे तुझे गरजती पवाडे त्या महारोकडे कळवाले जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून भगवंताचा वर्णन करताय. भगवंताचा वर्णन करत असताना आज जगद्गुरु तुकोबाराय भगवंतावर खूप प्रसन्न आहेत. हे का नाही, खूप प्रसन्न आहेत. कारण भगवंताचा आणि तुकोबारायचा वाद चालायचा, भांडण चालायचं. तुकोबारायांनी मोकळ्या मनानं भांडण जिजाबाईशी नाही केलं तर कोणाशी केलं? देवाशी केलं. जेवढं भांडण वाटलं तेवढे तुकोबाराय भांडले नाही असं नाही, पण कोणाशी भांडले? देवाशी भांडले. नाही तुकोबाराय म्हणतात काय मिळवे त्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा करिता स्वामी सवे वाद अधिका अधिक आनंद. बरोबर आहे का नाही? वाद करत असताना भांडले, काय बोलले नाही महाराज तुकोबाराय. देवाला काय बोलायचं ठेवलं तुकोबाराय आणि लाज काढली देवाची. आहे का नाही महाराज? भगवंताची तुकोबाराय बोलत असताना देवा मला तुला काही कळतंय का नाही, म्हणजे देवाला सुद्धा अशा भाषेत तुकोबारायांनी काय केलं आहे बोलले. तुका म्हणे तुम्हा साजे हे श्री हरी आम्ही निलाजिरी नवो आईशी तुला स्वास्थ्य देवा, पण आम्ही तुझ्यासारखे नाहीयेत का? आम्हाला लाज आहे, आम्ही निलाज रे नाही म्हणजे तुला काय नाही, लाज नाही. आहे का नाही? आम्हाला लाज आहे म्हणजे तुला काय नाही, लाज नाही. किती काढले महाराज. आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात या भंगात किती बोलले तुकोबाराय. कोणता भंग? राजा श्रीयाळाची घरी हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण करशी नव्हे ते आन कवणे नाही केले ते. आहे का नाही? मला तुझं भावे जे भजती त्यांच्या संसारा हे गती ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करशी ते. कितीतरी तुकोबारायनी भांडणाचे अभंग. याचे हाका तुझे दारी सदा देखो ऋण करी कधी पाहिलं तर तुझ्या दारात 4-2 कर्जावाली का तू कर्ज बुडव्या असं कोणाला म्हणले? देवाला म्हणले तुकोबाराय. भगवंताला बोलले. या बोलत असताना नाही घेणार तुला मला तरी ते देवा पूर्वी माझे चुके नाही म्हणले तुला घेणार, तुला जे करायचं असेल ते करून घे. तुकोबारायला एकदा देवानी म्हणले असतील तुकोबाराय तुम्ही असं बोलू नका, अहो तुम्ही दोषी आहात, आम्ही जे तुम्हाला जवळ करत नाही याचं कारण काय आहे? तुम्ही दोषी आहात. तुकोबाराय म्हणले दोष करणं आमचा धर्म आहे आणि दोषी माणसाला तारून नेणं हा तुमचा काय आहे? धर्म आहे. म्हणून आचरता दोष न धरू काय आचरता दोष प्रमाणे तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात आम्ही तर दोष करणार, तुमचे ते कोडे उगवावे. आम्ही दोष करताना माग पुढं पाहणार नाही, आम्ही दोष करत राहणार, करणार दोष. अरे जर आम्ही दोष करणारे नसतो तर आम्हाला दोषी म्हणण्याचा संबंधच का? चोर त्यालाच म्हणतात जो काय करतो एवढा संकोच तरी का व्यालास. एवढा जर तुला आमचा संकोच होतो तर कशाला जन्म दिलाय? बरोबर आहे का नाही? का आम्ही कोणापाशी तोंड वाच कोणाजवळ जायचं? आम्ही आता बापाकडे नाही जाणार तर जाणार खायला भूक लागल्यावर कोणाकडे जाणार आहे? भूक लागली या भोजनाची आणि पांघुराला काळी शीताची वगैरे आहे का नाही? म्हणून आम्ही आमच्या जागेवर बरोबर आहोत, पण तुझी जागा तो काय करावी? सांभाळावी. भांडले पण मग आता नेहमीच भांडणं होत होती असंही नाही, नेहमीच भांडणं होतात. परत जे जवळचं नातं आहे त्याच्यात भांडणं होतातच. जे अगदी जवळ भांडणं कोण्या संबंधात होतात? जो संबंध काय अगदी जवळचा आहे. लक्षात घ्या तुम्ही. अगदी ज्या संबंधात दुरावा आहे त्याच्यात भांडण होत नाही. कारण जास्त जवळ आल्याशिवाय एकमेकाचे जे खटके उडतात ते कशामुळं? म्हणून पहा तुम्ही पती पत्नीचे जेवढ्या भांडणाच्या चर्चा आहेत तेवढ्या दुसऱ्या भांडणाच्या चर्चा आहेत का?
कोण्या कीर्तनकारांना उदाहरण देऊ द्या, कोण्या मालिकेत असू द्या, कोण्या पिक्चर मध्ये असू द्या, कोण्या नाटकात असू द्या, भांडणं दाखवले जातात तर कुणाचे? नवरा बायकोचे दाखवले जातात ना जास्त भांडणं, जास्त. नाही मग सासूचे, सुनाची. कारण नातं काय आहे ते जवळच आहे ना, आणि मग त्याच्यात खटके उडतात. पण मग काय सततच खटके उडवलेले थोडेच राहतात. कधी असं तर कधी तसं होतं. एखाद्या वेळेला कोणाकडून चूक झाली मला त्याच्यातही थोडं हे जास्त एकाची चूक झाली एखाद्यानं समजून घेतलं. ज्यावेळेला तुकोबाराय रागात असायचे त्यावेळेला देव काय करायचे? मग बोललेच नाही देव. तुकोबाराय रागात असले का देव गप राहायचे, आहे का नाही? आणि मग तुकोबाराय नाही मागून याचं काय तुला बोलून तरी फायदा आहे, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून पण कधी सगळ्याची गरज थोडे भांडणं होतात. बसले एखाद्या वेळेला दोघं चर्चा करत भंडाऱ्या डोंगरावर. आता कोणतंही असं आहे बघा तुम्ही, इकडं ते असंच आहे, अधिकाऱ्याचं पण आहे असंच आहे, पण त्या अधिकाऱ्याचं असंच आहे. मग देव अधिकारी देवाचंही तसंच आहे. काही काही गाव वाहून चालले पाण्यानं, आणि काही काही गावात पियाला काही नाही, पाणी नाही, बरोबर आहे का? म्हणजे वरच्या पावसात नाही, पाईप लाईनीची एवढ्या नेऊन ठेवल्यात राजकारणी काही लोकांनी आपल्या जवळच्या गावात, की दुष्काळात सुद्धा ते गाव पाण्यानं काय व्हायला लागले, व्हायला लागले. तर लोकांना पाण्याचा कंटाळा आहे महाराज. आपल्याला माहिती, आपण त्या भागात जातोय, त्या लोकांना काय पाण्याचा ईट आलाय, आणि आपल्याला ईट भिजवायला पाणी नाही. म्हणजे एक अधिकारी ज्याच्यात मला जिकडं देव 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 करून गोपालपुऱ्या लोक लाईन गेली, आणि देव कुठे? डायरेक्ट भंडाराडून, डायरेक्ट माऊलीच्या समाधीजवळ. आणि इकडं लोक आरडायला लागले, आकाकडे आरत्या करायले, ओवाळायला लागले. तरी त्यांच्या बिचाऱ्याच्या जवळ स्वप्नात जायला काय नाही, तयार नाही. तुकोबारायांच्या जीवनात प्रसंग आला ना मला. कीर्तन चालू, सगळ्यांना कथा सांगायची गरज नाही. कीर्तन चालू, तुकोबारायाचं आनंदात कीर्तन चालू होतं. एकादशीचा दिवस आणि कीर्तन चालू होतं. आणि मला त्या कीर्तनात काय झालं बघा, जिजामाऊलीनं म्हैस आणलेली होती, माहिती आपल्याला. म्हैस तुकोबारायाची होती, म्हणजे तुकोबारायाची म्हणायची. खरी म्हैस कोणाची होती? जिजाबाईची होती. तुकोबारायाची म्हणायची, कारण तुकोबारायच्या मालक होते ना घरचे. जिजामाऊलीची म्हैस होती. आणि जिजामाऊलीला सगळ्यात जास्त काय आवडायची? म्हैस. का आवडायची? कारण जगण्याचं तीच साधन होती, दुसरं काही तर नव्हतंच. या बाबांचं काही ठेवलं नाही. एक ते माहेरावून आणलेली म्हैस दूध दुभत करायचं आपलं, ती चारायची वगैरे, आणि चालायचं ते. मला काय लोक बघा तुम्ही, त्या स्वरांच्या लक्षात काय बसलं? बसली का नाही म्हैस? माहिती का? बसली ना म्हैस. त्यांना म्हैस बसली. त्यांनी विचार केला की जिजामाऊली झोपल्या, आणि हा बाबा कुठे? बरं, मंदिर काय असेल, गाव घराच्या लांब नव्हतं. पण तुकोबाराय त्यांना माहिती, तुकोबाराय कीर्तन म्हणजे कीर्तनातच दंग. त्यांनी ती म्हैस सोडली, नेली महाराज. काय गेले भगवंत कीर्तनात होते, तुकोबाराय रंगलेले कीर्तनात. म्हैस गावाच्या बाहेर नेली. भाऊ एक महाराज एवढा ठेके घेऊन माणूस उभा. अरे बापरे, म्हणले कोणी भूत आलं. ते भूतच होतं ना, आणि भूतच होतं ना. पंढरीचे भूत मोठे, बरोबर ना. भूत आलं म्हणजे बाबा मारतोय, सोडित नाही, दुसऱ्या रस्त्यात जाऊ, नाही का नाही? एक म्हणला मग आजी म्हणत होती रे, या वाटण चीच तिथं भूती. मला त्या भूताचा असं आहे, गप्पा ऐकायला गोड लागते. आता एकटं रातच्या रानात गेले की मग काय वाटतं? भूताच्या गप्पा माणसात ऐकायला मस्त वाटत. रानात गेले की काय होतं? भीती वाटत. आज महाराज म्हणले बघा भूत आलं बघ, चला दुसऱ्या रस्त्याने गेले. तिकडून आहे हो बा, दुसऱ्या रस्त्यानं हो बा. महाराज 3 वाजले. त्यांच्या लक्षात आलं आता लोक उठायचा काय झाला, काय झालं. म्हणले बाबा तुकाराम महाराजाचं लोक म्हणतात देव रक्षण करतो, खोटं नाही. बांधा म्हणले देव. म्हैस बांधली. आता म्हैस बांधल्यावर काय राहिलं? चालली. तरी बाबा ठेंगे घेऊन उभाच. त्यांच्या लक्षात आलं आता तुकोबारायाचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. पाय धरले श्री संताचे. बरोबर माणूस याच्यात आल्यावर लई पाय धरी येत. कोण सांगायला पाहिजे, फक्त 11 वाऱ्या तुम्ही महादेवाच्या करा. 11 सोमवारी जा, तुमचं हे रोग का दुखणं जाईल किंवा काय इच्छा पूर्ण होईल. महाराज ये रवी दर्शनाला जाण्यापेक्षा ते 11 सोमवार कसे राहतात मग बाबा? 11 सोमवार म्हणजे मग खरे सोमवार, खरे सोमवार आहे का नाही? गेले धरा पाय धरले, पाय दोन्ही जोराने घट्ट धरले. तुकोबाराय भानावर आले. काय झालं म्हणले?
काय श्रद्धाळू लोक येतो म्हणजे मरायची श्रद्धा नाही महाराज जो खेळग्या घेऊन बाबा मागा लागला म्हणजे का लागला कोणता लागला म्हणजे भूत महाराज तो खबर आहे म्हणले भूत जा हनुमान चालीसा म्हणत भूत पिशाच्या निकटनं हे आवे महावीर जग नाम सुनावे म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही जाईल खतरनाक होते म्हणजे तुम्ही काय म्हणले महाराज काही खरं सांगतो तर सांगण्याचे तुमची म्हैस घेऊन चाललो होतो म्हैस घेऊन चाललो आणि मला तू कोबर आहे म्हणले म्हैस घेऊन चालली म्हैस न्यायची का चला न्या म्हणले महाराज फक्त वाचवा आता काय करा मला फक्त वाचवायचं करा वाचवायचं काय झालं अजून खेळ्या घेऊन आणि मग तू कोबर आहे तर लक्ष गेलं या बाबाकडे तो बाबाच नाही इथं मला तुकोबरायने धावा केला देवाचा आळवण केली देवाला तिथं आनंद सांगितलं देवा मला वाटलं तुझी गोकुळातली सवय गेली का तू गोकुळात गायी राखल्या आणि आता काय राखायला लागला म्हशी राखायला लागला अरे का तुला आम्ही कीर्तन करतोय तुला कुठं जावं वाटायले म्हशी सांभाळायला बरं वाटतंय का देवा आणलं देवाला पुढं उभं केलं चोरायला सांगितलं आता इथं आलाय हाना बाई म्हणजे बाबा जगलो येतलंही झालं आता आमची म्हैस नेण्याची काय नाही म्हणजे बाग इच्छा नाही कशा करता तू कोपर आहे देवाला दटवतात आम्ही इथं कीर्तन करतोय आणि तू तिकडे काय सांभाळतोय म्हशी सांभाळतोय तसं आपण पंढरपूरला जातोय आणि तू कोबर आहे देव कुठं गेले मला देव गेले भंडाऱ्या डोंगरावर आणि तिथं तू कोबर आहे संघ पाहण्याला लागले बोलायला लागले आणि मग प्रेमानं दोघांचं बोलणं चाललेलं काय आनंद असेल मला त्या देव भक्ताला तो आनंद आहे का नाही त्या आनंदाचं वर्णन कोण करू शकणार आहे मला ज्ञानाला सुद्धा त्या आनंदाचं काय करता आलं नाही तो आनंद फक्त भोगण्याचा आनंद आहे शब्दातीत असलेला तो काय आहे नाहीच वर्णन करतायत महाराज नाही खऱ्या आनंदाचं वर्णन करताच येत नाही आणि ज्याचं वर्णन करता येतो तो लबाडीचा आनंद आहे जो खरा सुख आहे खरा आनंद आहे खरं सुख आहे मला त्याचं उच्चारच करता येईल ते खरं प्रेम असू द्या खरं सुख असू द्या प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभवे चित्ता चित्त जाणे म्हणून माणूस बसवल्यावर म्हणजे बसल्यावर नाही बसल्याला वेगळा बसवल्याला वेगळा बसवल्यावर जे जास्त जोरात आरडत आहे त्याचं प्रेम कमी राहत परीक्षेची मारायची जे लय हार्ड राहिलं काय असं की कोणालाच आवरण त्याचं प्रेम कमीच राहते मला ज्याचं जास्त एक म्हातारा मेलो होतो नाव नाही सांगत तुम्हाला सांगितलं तुम्हाला म्हणजे एका बाहेर विचारलं सांगणं बरोबर नाही मेलो महाराज आरू लागलं पोरग असं आरडू लागलं अरे कोणालाच ऐकलं नाही म्हणजे महाराज तुम्ही तरी सांगू का म्हणजे तुमच्या जरा याच्यात जवळच आहे सांगा मी गेलो जवळच बाजूला घेतलं म्हणलं ह्या पाय नाटक करू नको जास्त पुन्हा जर आवाज निघला तर याद रख बाबा लढू द्या काय बोलत तर लढू द्या तुला अजिबात आवाज नाही चप गाप लगे बस गप मला माहित होते हे रडायले ते कसं रडायले स्वतःला रडायले रडी सून भावांतरीचा भिन्न खरं प्रेम खरं सुख नाही वर्णन मला तुम्ही खरं सुख ज्याला प्राप्त झालंय त्याला मौनच येणार त्याला त्याचं वर्णन करता येणार तुकोबरायांनी याचं सांगितलं अनुभव ज्ञानोबराय सांगतील सगळेच संतांनी ज्याला ज्याला सुखाचा अनुभव झाला ते एकच सांगणार त्याचा अनुभव घ्या त्याचा काय घेऊन पहा अनुभव घेऊन पहा ज्या वेळेला महाराज माणूस एखाद्यात भजन करायला लागतं त्या भजनानं होणारं सुख त्या भजनानं होणारा आनंद शब्दात सांगताच येणार नाही कोणीच सांगू शकणार नाही कोणीच सांगू शकणार नाही तो आनंद फक्त ज्यानं भोगला ते मुकियाने जेवी खादला मुकियाने साखर खादे प्रमाणे नको करायचं मुकियाने गुळ खादला गोडी नाही सांगायला हा मुकियाने जसा गुळ खाल्ला गोड तर लागलाय पण गोडी सांगता येत नाही सांगता येणार महाराज या वेळेला तो आनंदच वेगळाय तो फक्त आनंद भोगायचा आनंद आहे तो शब्दात वर्णन करण्याला काही नाहीये आनंद नाही ज्या वेळेला भगवंतान मग साक्षात परमात्मा बोलत असतील साक्षात आनंदाचा कंद ज्या वेळेला त्यांच्या समोर उभा असेल नाही का नाही काय त्याचं वर्णन करावं काय तिथलं वर्णन करावं आणि म्हणून पण तुकोबराय देवाशी आनंदाने बोलता देवा काय तुझं वर्णन करावं काय वर्णन करावं दीनानाथा तू कसा आहेस दीनानाथ दीन झालेले महाराज ज्याचं कोणीच नाही
जे दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले आहेत अशांचा तू नाथ, नाथ म्हणजे मालक, कैवार घेणारा दीनानाथ, दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले त्यांचा तू मालक आहेस, मालक आहेस. महाराज तुकोबारायचं त्याला भगवंताला दीनानाथ म्हणत असतील आणि दीनानाथ शब्दाचा अर्थ जर दिन शब्दाचा अर्थ जर दुसऱ्याच्या ताब्यात गेलेला असेल, कशावरून अर्थ दिन दुसऱ्याच्या ताब्यात गेलेला तुकोबारायच्या प्रमाणावरून. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. ताब्यात गेलेला कोणाला म्हणतात? मला जो ज्याच्या ताब्यात गेलेला असतो त्याला स्वतःची इच्छाच नसते. त्याला ज्याच्या ताब्यात आपण आहोत त्याच्या काय करावं लागतं? इच्छेनं वागावं लागतं. काय महाराज? इच्छेनं वागावं लागतं. मग आपण म्हणू आम्ही कोणाचे दिन नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही मालक आहोत, मग आम्हाला काय देवाची गरज आहे? ऐका ऐका ऐका, असा माणूसच नाही जो स्वतंत्र आहे. कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच काय नाही इथं स्वतंत्र नाही. मला परब्रह्म सोडलं तर बाकी कोणीही काय नाही. एवढं याच्या पुढे सांगू, रामकृष्ण सुद्धा स्वतंत्र नाही. कारण स्वतंत्र जर असते तर कर्मे श्रीराम वनवासा गेले म्हणताच आलं नसतं, म्हणताच आलं नसतं. ज्या अर्थी कर्मानं रामाला फिरावं लागलं त्या अर्थी रामचंद्र प्रभू सुद्धा कुणाच्या ताब्यात आहे? कर्माच्या ताब्यात आहे. कृष्ण सुद्धा, कृष्णाचं सुद्धा प्रमाण आहे कोणतं? भिलेविन दिला शारंगर, झाला पुरंदर सहस्त्र नयना. महाराज कर्म, अरे कर्माशी शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन. भगवान शंकराला सुद्धा स्वतः काय मानावं लागतं? कर्म मानावं लागतं. का? महाराज आहे ते मानावंच लागतं. म्हणून सगळे बंधनात आहेत. फक्त फरक एवढा आहे, फरक एवढाच आहे, आपण इंद्रिय वगैरे सगळ्याच्याच बंधनात आहेत. आपल्याला कर्मानं बांधलंय, इंद्रियानं बांधलंय, विकारानं बांधलंय, गुणानं बांधलंय. आपण कितीक जणांच्या बंधनात हे आपल्यालाच काय नाही माहित नाही. आपलं नवल सांगू का? ते एक पुस्तक आहे ना यांचं, रंगनाथ गुरुजीचं, आश्चर्य मनुष्य जन्माचे आश्चर्य. हे एक आश्चर्यच आहे. तसं आपल्या त्याच्यात हे आहे का नाही पण ती एक आहे. काय आहे हे एक आश्चर्याचे? काय? सगळ्याच्या बंधनात असून आपण स्वतःला स्वतंत्र मानतो, हे एक आश्चर्यच आहे. हेच खरं आश्चर्य आहे की सगळ्याच्या बंधनात आहोत तरी आपण स्वतःला काय मानतो? कोण आपल्याला विचारतो? कोण विचारतो? कोण विचारतो? कोण विचारणार आहे? पट्ट्या कुणाच्या ताब्यात नाही. कुणाच्या ताब्यात कशाचा नाही? भाऊ तू झोपाच्या ताब्यात गेला रे. चालू पोथी, चालू पोथीत कोणाच्या ताब्यात आहे? झोपाच्या. कशाचा कोणाच्या ताब्यात नाही, कोणाच्या ताब्यात नाही. तसं झालंय आपल्याला. आणि म्हणून मला आपण इतकी निश्चिंत येत. खरं समजा आपण बंधनात आहोत हे आपल्याला कळना गेलं म्हणून आपण काय आहोत? निश्चिंत आहोत. आणि खरं समजा बंधनातून सुटायची आपली इच्छा आहे नाही. काय इच्छा नाही? कारण आपण बंधनात आहोत हेच आपल्याला माहिती नाही. माहिती असल्यावर इच्छा होईल का नाही सुटायची? सुटायची इच्छा कधी होईल? माहिती असावं लागेल का नाही? माहिती असावं लागेल. ते जेलातले सगळे जे हे होते कैदी आणि तिथला जेलर, त्या जेलराला वयाच्या 60व्या वर्षी मुलगा झाला. मला किती आनंद झाला. त्यानं सगळे कैदी बसवले आणि उभा राहिला. जेलरानं सांगितलं आजचा दिवस माझा खूप आनंदाचा आहे. आज या कायद्याला जे लागेल ते काय करा मागून घ्या. मोकळ्या मनानं देणार, मोकळ्या मनानं देणार. काही अडचण नाही म्हणाले, काही अडचण नाही. मला कोणी म्हणे मला बिड्याचे व्यसन आहे, मला बिड्या द्यायचा दररोज एक काटा. कोणी म्हणे तंबाखू द्यायचा, कोणी म्हणे आपल्याला टीव्ही लावून द्या, कोणी म्हणे रेडिओ. ज्याला जी आवड होती सगळ्यांनी आवडी. आणि जेलरनं शब्द दिला होता तशा त्यानं सगळ्या इच्छा सगळ्यांच्या काय करत गेला? पूर्ण कर. काय हरकत नाही, काही हरकत. सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण. एक कैदी असा लांब बसलेला होता, त्या लाईनला नव्हता, आता कैदीच लांब होता. त्यामुळे तुला नाही काय इच्छा म्हणे? मग आहे ना, पण सगळ्यांच्या झाल्यात का? सगळ्यांच्या झाल्या का? म्हणे हा झाल्या सगळ्यांचं. सांग तुझं. तो म्हणे जेलर काहीच नाही, आपल्याला जेलातून सोडून द्या. लक्षात नाही आलं?
तो काय म्हणला, जेलातून सोडून द्या. आणि त्या म्हणले सोडून, कारण त्या शपथच खाल्ली होती की ज्याला जी. आणि मग हे सगळे डोके खाजू लागले. आपण सगळं मागितलं, पण कुठं मागितलं? सुविधा मिळाल्या, पण कुठल्या मिळाल्या? जेलातल्याच मिळाल्या ना. एक विरळायचा कोणी, एखादा कोणीतरी वीर पुरुष असत की त्याला ते सुचतं. आणि मला ते म्हणजे आपल्याला का नाही सुधारलं. आता ते म्हणजे साहेब आम्हाला नको हे, आम्हाला हे नको, आम्हाला ते द्या. महाराज काय करता याल, येऊ द्या तुमच्या संगच, आता नको. आता तुम्ही घेतलंय ना ते, आता तेच बघा. खा गायच्या बीजा पुढे आता पण कुठं खा. ज्याला तरच आता नसतंय जमत ते. कधी काही जमत असते थोडंच ते, कधी काहीच नाही जमणार. काय खरंय महाराज, ते लाडकुरीची भाषा आहे, आपली नाही ती. लाडकुरी म्हणे म्हातारी माणसं म्हणते, महाराज काय खरे संसारात. नाही, लाडकुरीची नाही, नामदेव शास्त्री म्हणाले, अरे आज तुम्हाला काही संसारात काही खरं नाही का? कारण तुमच्यात आता काहीच खरं नाही राहिलं. ज्यावेळेस तुमच्यात खरं होतं त्यावेळेस तुम्हाला संसारातच खरं होतं. आता तुमच्यात खरं नाही राहिलं म्हणून तुम्हाला संसारात काय वाटणं, खरं वाटणं. पण तुमच्यात खरं नसल्यामुळे परमार्थात तुम्ही बरे नाही. आता तुम्ही कुठं गेलेले बरे, तिकडच राहिलेले बरे. म्हणजे असं त्यांचं वाक्य आहे का नाही. बंधनात आहोत आपण, बंधनात आहोत. आणि एक श्वास सुद्धा आपला स्वतंत्र नाही. कर्म जसं ठेवील, जिथं ठेवील, जेवढ्या अनेक उदाहरण आहेत महाराज याच्यावर. संतांच्या मीराबाईच्या जीवनातलं उदाहरण आहे का नाही. प्रत्येक महाराज स्वतंत्र कोणाला म्हणतात आणि परतंत्र, दुसऱ्याच्या ताब्यात गेलेला आहे तो परतंत्र. आणि ज्याच्यावर कोणाचाच ताबा नाही तो काय आहे, स्वतंत्र आहे. का माऊली ज्ञानोबा आहे तो कोबारा आहे, स्वतंत्र. अरे कर्माचा ना ताबा ना काळाचा ताबा. जसं वाटलं तसं राहू, आणि ज्या दिवशी जावं वाटलं त्या दिवशी जाऊ. कर्माच्या ताब्यात नाही. आपल्याला कर्म जेवढे दिवस ठेवेल तेवढेच दिवस, आणि जसं ठेवील तसंच राहावं लागतं. कर्मे घेता झोले, प्रयत्न करता काही नचले. मोठ्या मोठ्यांचे उदाहरण आपल्याला माहिती आहेत, काही सांगायची गरज नाही. कर्मे घेता झोले, एकदा त्यानं झोके घ्यायला सुरुवात केली की आपल्या प्रयत्नाने तो झोका थांबवता येत नाही. आणि मला संसाराचा झोका असा आहे, जितका पुढे वेगानं जातो, लक्षात आलं का? पुढे जातो तो पुढे जातो का? परमार्थ म्हणजे ट्रेन आहे, एकदा धावायला लागली की सरळ पुढे धावते. आणि हे संसार म्हणजे झोका आहे, जितक्या वेगानं पुढे गेला पुन्हा तितक्याच वेगानं माग येतोय, पुन्हा माग. असे झोले चालूच आहेत, हे झोके चालूच आहेत, सुख दुःखाचे झोले. जेवढ्या वेगानं सुखाकडे गेला तेवढ्याच वेगानं आता काय आहे का नाही, जेवढ्या वेगानं तिकडे गेला तेवढ्याच वेगानं पुन्हा कुठे येत जातोय, मागे येत जातोय. काही नाही. संसार म्हणजे कसा आहे मग, टोंगळे इतक्या चिखलात चालणं म्हणजे संसार आहे. टोंगळे इतक्या चिखलात चालले का तुम्ही? नाही चालले. टोंगळे इतक्या चिखलात पळता येत नाही, आणि पाय गळून आले म्हणून बसता येत. पळता येते का? एक पाय काढायचा, एक पुढे टाक, तो फसवायचा, आणि मग असंच ना. तर काही करीतो उपाय, अधिक ते पाय मला सुटाय. ह्यो गुतला, त्यो काढला की ह्यो गुतल्याला छेन, त्यो उचलला की ह्यो गुतल्याला छेन. पळता येत नाही, लवकर चिखल संपवता येत नाही, पळून संपू नाही पळता येत. त्याच गतीने चालावं लागतं. आणि दम आला म्हणून, पाय गळून आले म्हणून बसवतं खाली काय चिखल, त्याला संसार महाराज. म्हणून असा प्रत्येक माणूस ताब्यात गेलेला आहे. आणि अशा जे ताब्यात गेले त्यांचा नाद ठेवायला असतो. काय करतो मालक? मालक त्यालाच म्हणतात. मला खरा वजनदार असला तर आपल्या याला ताब्यात ठेवत शरण म्हणत. पण शरण आलेल्या नाही ताब्यात ठेवत तो परमात्मा, नाही ताब्यात ठेवत. म्हणून दिनाचा तू काय आहेस? दुसरीकडे प्रमाण आले, दिनानाथा ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. सांभाळ देवा, दिनानाथ हे तुझं प्रेत आहे, तू नाथ आहेस ना दिनाचा. आणि आम्ही दीन आहोत. तू नाथ आहे आणि आम्ही काय आहोत? दीन आहोत. म्हणून दिनानाथा तुझे प्रीती चराचर. प्रीत म्हणजे वचन, चराचरा तुझं वचन गाजत आहे की मी कोण आहे?
दीनानाथ आहे. पण तुकोबा आहे तर दुसरीकडे म्हणले नाव घेऊन घेतलंय दीनानाथ, त्याच्यासारखं वागणार तू. दीनानाथ म्हणविषयी काश्यास आहे. कशासाठी म्हणतो? पाठी काढून टाक घरावरची, लावून नको ना पाठी लावली आणि तसं वागणार नाही. दीनानाथ म्हणून घेतोय ना दीनानाथ. पण आज तुकोबा भांडत नाही. आपण कशा उलटी प्रमाणात होतात की आता जाऊ तिकडे. तुकोबा जर देवाशी प्रेमान आहे तर आपण का भांडणं काढायचे? म्हणून तुकोबा म्हणतात तू कसा आहेस देवा? दीनानाथ आहे. आणि महाराज तुझा डांगोरा सगळ्या तिन्ही लोकात पिटलेला आहे. ब्रीद आहे देवा, तुझं वचन आहे. काय की तू दीनानाथ आहेस हे एक वचन आहे. आणि दुसराही तुझा गुण आहे देवा, काय? घेशील कैवार शरणागता. तू कैवार घेतो. कैवार शब्दाची व्याख्या करायची गरज नाही. कैवार शब्द हा व्यवहारात नेहमी चालणारा शब्द आहे. कैवार आई लेकरू जर एखाद्या लेकराला जर दुसरं लेकरू मारायला तर आई लेकराचा काय घेते? जे आई लेकराचा जे घेते त्याचं नाव काय? कैवार. बरोबर आहे का नाही? एखादा माणूस असेल त्याला एखादा कोणी मोठा त्याचा बलवान जर त्रस्त करत असेल तर त्याच्यासाठी एखादा धावणारा तर माणसं म्हणते त्यानं त्याचा काय घेतला? कैवार घेतला. याचा अर्थ जो मला ज्याच्याजवळ बळ कमी आहे, दुर्बल आहे आणि त्याचा शत्रू मोठा आहे, जो दुर्बल आहे आणि त्याचा शत्रू मोठा आहे, त्या शत्रूला जिंकण्याकरता केलेलं सहकार्य म्हणजे घेतलेला कैवार आहे का नाही? मला भगवंत कैवार घेतो. पण कोणाचा घेतो? कोणाचा कैवार घेतोय भगवंत? घेशील कैवार शरणागता. जे तुला काय आलेले आहे शरण. कोणाचाही कैवार घ्या, त्याला काय धंदा नाही का? काय मरात अनंत ब्रह्मांड येतं. किती ब्रह्मांड आहे त्याचा विज्ञानालाही काय लागला नाही? शोध लागलेला नाही. एवढ्याच भरण पोषण त्याला करायचंय. सगळ्याच गतीर भरता प्रभू साक्षी पोषितो जगाशी. त्याला सगळे खूप काम आहेत महाराज, खूप काम आहेत. त्याला कोणाचाही कैवार घ्या, तो रिकामा थोडाच आहे. काय म्हणून घेणार ते कोणाचाही कैवार? कस काय घेणार? कोणाचा घेणार कैवार? घेशी जो मधु हे अनन्य शरण, याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची गो. अनन्य शरण, शरणात शरण जो आला त्याचा कैवार घेतो होतो. त्याचं शरण आलं. महाराज ऐका, सगळ्याच बाजून कैवार घेतो. नुसतं विकाराशी जिंकण्यातच सहकार्य करतो देव असं नाही. मला देवाला जर भक्ताला जर संसारातले कोणी कष्ट दिले, त्रास दिला तर त्याचाही कैवार कोण घेत? शरणागता देव राखे, येरा वाखे विघ्नाचे. शरणागता देव राखे, त्याचं रक्षण देव करतो. आणि ये जाळ्यातच अडकलेला आहे. ये म्हणजे दुसरा कोण? विघ्नाच्या काय झालेला आहे? जाळ्यातच अटकलेला आहे. गतीचे त्याला सगळे विघ्नाचे. महाराज आजही पहा तुम्ही, आजही भगवान बाबाला ज्या लोकांनी भगवान बाबावर आक्षेप आणला, मला ते 20-22 काय लोक होते त्या भागात. लोक सांगतात, तुम्ही जाऊन बघा तिथे विचारा. मला ते सांगतात की त्यांचं एकाचीही पुढं वंश वाढला नाही. कोण कैवार घेतला? तेव्हाच कैवार घेतो महाराज. भगवंतच कैवार घेतोय. असे अनेक प्रकार येतात. आहे का नाही? भगवंताचं एक आहे महाराज. भगवंत 4दा सुट्टी देतो. हिरण्यकश्यपूला त्याच्या शिशुपालाला 100 वेळेस सोडले. सुट्टी देतो, जाऊ द्या. तुम्हाला माहितीये का? मला ज्यानं भक्ताचा द्वेष केला, भक्ताची निंदा केली, भक्ताचा द्वेष केला, भक्ताचा छळ केला, भक्ताचा नाही साधकाचा म्हणा, त्यानं छळ केला, मला त्याचं पुण्य संपवायची गरज नाही. त्याच दिवशी त्याचं काय संपलं? पुण्य संपलं. त्याच दिवशी मी तुम्हाला कथा सांगितलेली आहे मागे, म्हणून सांगत नाही. रामेश्वर शास्त्रीची 10 ग्रंथी ब्राह्मण होते आणि एवढं मोठं पुण्य होतं. मला माऊली ज्ञानोबाला स्वप्नात आले, ज्यावेळेला तो शाप लागला याचा फकीराचा, अनगडशहा फकीराचा शाप लागला. आणि ज्यावेळेला तो मला 10 दिवस उपोषणा बसले माऊलीच्या दरबारात. माऊली स्वप्नात आले आणि मला त्याचा एक प्रश्न होता त्याचा की काय ज्ञानेश्वरीतही उभी आहेत तशा, बरोबर आहे का नाही? जे भक्त आहेत, महात्मे आहेत, सत्य वागणार आहे, पतिव्रता आहे, दानशील आहे,
या लोकांवर शाप ठाप असं काही चालत सती आणि सत्पुरुष दानशील आणि याज्ञी दोन वव्यात ते आलं सगळं आहे का नाही. मग त्यांच्यावरती बाकी काही चालत नाही, बरोबर आहे का नाही. मग पुण्यवान आहे ना रामेश्वर शास्त्री दशग्रंथी पुण्यवान आहे मला, पुण्य आहे ना आणि विश्वास आहे त्या पुण्यावर. मी काय आहे, पुण्य आहे माझ्याजवळ आणि मला जाय का. मग का मला त्या रामेश्वर शास्त्री जे म्हणत होते जाय त्या फकीराला काही कर म्हणावं, कारण त्यांना माहित होतं त्याचा शाप आपल्याला लागणार, तरी का लागला प्रश्न होता त्याच्या मनात. त्याचं उत्तर माऊलींनी दिलं. त्याचं उत्तर कोणी दिलंय, माऊलींनी दिलंय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तुका सर्वश्रेष्ठ प्रेम थोर जो का अवतार नाम याचा, त्याची तुझ काही घडली रे निंदा, मनोन हे बाधा उपजली. का तुला ही बाधा, कशामुळे तो शाप लागला की तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा, तुकोबाराय सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे आणि त्या तुकोबारायची ज्या क्षणाला तो निंदा केली अख्खं पुण्य एका क्षणात जळून गेलं महाराज. एका क्षणात पुण्याचा काय झाला, नाश झाला. म्हणून पाहतो मी जे जे राक्षस मारले ते देवानं कसे मारले बघा तुम्ही. बघा भगवंतानं भगवान कृष्ण अवताराला कुठं आले, गोकुळात नाही आले, मथुरेत जन्माला आले. मथुरेत आले. बरं मथुरेत राहिले का, नाही राहिले. कुठे गेले, डायरेक्ट गोकुळात गेले, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा आकाशवाणी जी लग्नात त्या वसुदेवाच्या झाली ती कोण केली, आकाशाची वाणी काय परस्पर आकाशवाणी झाली. सांगत कंसामानी हा बरोबर आठवायचा पुत्र वगैरे ऐकून मला वगैरे झालं. बरंच बंदीवासात टाकला, ठेवा बंदिकाने दुता सांगे. बरोबर आहे का नाही. 6 मारले होताची प्रसूत नेऊन आली तर 6ही मारित दुराचारी. मला माय बापाला बंदीवासात टाकलं, जन्मल बंदीवासात आला राहिला नाही. मग आकाशवाणी जर अगोदर देवानं केली नसती तर वसुदेव देवकीला बंदिवासात राहण्याची गरज होती का, काय माहित. बिचाऱ्या तो आनंदाने वरात काढू लागला. मग कंसानं बंदिवासात टाकलंय का कृष्णानं टाकलंय वसुदेव देवकीला, कृष्णानं टाकलंय. कंसानं नाही टाकलं, ते टाकलंय कोण, कृष्णानं टाकलंय. कारण कृष्ण सांगितलं कृष्णानं अगोदर. कृष्णानं मग का टाकलं त्याचं कारण होतं महाराज कंसाजवळ पुण्य भरपूर होतं, पुण्य होतं त्याच्याजवळ, तपश्चर्या केलेला होता तो. आणि संताला दुःख दिल्याशिवाय त्याच्या पुण्याचा नाश होणार नव्हता. आणि वसुदेव देवकी महान संत आहे म्हणून एका रावण मारला, पण हनुमंताच्या शेपटीला आग लावायलाच लावली, बिभीषणाच्या कंबरड्यात लाट घालायलाच लावली. कारण त्याच्याशिवाय त्याचं संपत नव्हतं, त्याच्याशिवाय त्याचं पुण्य संपत नव्हतं. पुण्य संपल्याशिवाय तर त्याला मारता येत नव्हतं. म्हणून एकदा शेपटीला आग लागली आणि नुसती लंका नाही जळाली, त्याचं पुण्य घेऊन जळाली. तुम्हाला एक सांगू, रावणाचं जर पुण्य जळालं नसतं तर लंका जळालीच नसती. लक्षात येतंय, पुण्य ज्याचं आहे त्याचं काही जळत नसतंय. लक्षात आलं का. पेटवून दिलं तरी त्याचं काही होत नाही, जळत नाही. ज्यावेळेला संसारातलं बघा ना तुम्ही, जळणं म्हणजे नाश होणं. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत आपल्या शरीराचा नाश होत नाही, रोग उभा राहत नाही. तेव्हा तो म्हणतो पहाटे उठून राम पाऱ्यात म्हणतो मी बिंजा दात घासल्याच्या 2 शिव्या भाकरी आणि तो म्हणतो पोटच दुखत नाही. थांबले बघ तुला सगळं पुण्य असेल ते काय काय तुम्हाला ते करकर मरते बिचारी. कारण त्यांच्याजवळ पाप, कारण पाप येणे रोग येणे कशाचा रोग आहे पापाचा. खाल्ल्या 2 दिवस गोळ्या घेतल्या, त्याला 2 भाकरी 2 दिवस पुरायला अर्धी तरी म्हणतो जरा कुरकुरच व्हायला हो. असे लोक आहेत बरं, अर्धी भाकर पचत नाही, आहेत का नाही असे लोक आहेत. आणि काय कमी गोळ्या जास्त, त्या गोळ्यावरच बिचारे काय होत राहतात. अर्धी कोर थोडंफार खावं लागतं, काय करणार आहे. आणि पहिलं मला 7 जणांच्या हल्ल्या तरी गोळ्या घेणं लागतात म्हणून खाणं काय करणार. आणि काही नाही 7 जणांच्या हल्ल्या, काय माणसं असे महाराज आजही पाहतो ना. वावरात जर एका जागी भाकरी खायला असते ना, याची अर्धी उरली, त्याची कोर भरून त्याची चतकोर उरली, कशाला फेकून त्याचा पण ते कोर आणा इकडे आणि त्याच्या उरलेल्या काय करते खाऊन घेते. काही होईल महाराज,
काही होईल असं होतं ते. बरोबर आहे का नाही? कारण ते पाप बरोबर आहे का नाही? म्हणून त्याचं जळालंच नसतं. हनुमंतराच्या शेपटीला आग लावली, सगळं आग जळालं त्याच क्षणाला. काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. आणि म्हणून त्याची काय जळाली? पुण्य संपल्यावर काय महाराज? पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उतरे, तर मग रावणाची कशाला बसली? नाही का नाही? इंद्रपणाची जर उटी उतरे तर रावणाची काय अशी कोणती उटी आहे मोठी एखादी? बरोबर आहे का नाही? म्हणून संत निंदा. महाराज हिरण्यकश्यप मारला, प्रल्हादाला त्रास द्यायलाच लावला. ऐका, प्रत्येकाचं सांगितलं तुम्हाला. कौरव मारले, पांडवाचा छळ करायलाच लावला. होत नाही त्याच्याशिवाय. हे लोक पुण्यवान होते महाराज, एवढे उंच गेले. आज त्यांचं नाव अजरामर आहे. ते काय पापी पुण्यवान होते ते? काय त्यांनी पुण्याचा वाईट उपयोग केला, पुढे जीव केला म्हणून वाईट झालं ते खरंय. पण एवढं बळ याला त्यांच्याजवळ काय होता? अगोदर पुण्याचा संचय होता. इंद्राला जो सिंहासन हलवायला काय सोप्या गोष्टी आहे का? इंद्राचं सिंहासन हलवायला एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. आणि मला करायलाच लावलं, करायला ज्याला प्रमाण देतो मी तुकोबा राहायचं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. थोडंफार राहिलं तर हा लेकर कशा करता? पुण्य सारावया. पुण्य कमी करायचंय, त्याचं पुण्य कमी करायचं. कारण तू पुण्य होत नाही तर तुकोबा राहायला कशाला द्यावं लागला असतं पुण्य सारावया? कारण तो पुण्यवान होताच. पण याच्यातून त्याचं काय झालं? पुण्य झालं. पुण्य. महाराज केवढा मोठा काय वाय हो, अशालाच पुण्य जळत नाहीये. पुण्य भोगूनच संपवावं लागेल का नाही? पण एका क्षणात पुण्य जळते, एका क्षणात. आणि कशानं? याचा का जळत? हा काय वारी आहे म्हणून. कारण नियम बनवणारा तो आहे ना. कायदे आपल्याला कायद्याने वागावं लागतं, पण कायदे बनवायचं कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? मेलेत महाराज लोक म्हणून आता किती आजही त्याच्यावर चर्चा चालू येतं की कोर्टात राम मंदिर म्हणते सिद्धच नाही झालं. राम जन्मभूमी कोर्टात आजही म्हणतात काय नाही झाली, सिद्ध नाही झाली. झाली कशावर झाली? कायदा आहे. तुम्हाला एक सांगू का महाराज, सत्ताधारी ज्या बाजूनं निकाल त्याच बाजूनं, सत्ताधारी त्या बाजूनं म्हणून मंदिराची मस्जिद होती. आणि सत्ताधारी या वृत्तीचे म्हणून मस्जिदीचं काय होतं? मंदिर होत. देही दाम चालती. बरोबर आहे का नाही? राजाने करणार नाही मला. म्हणून एक समर्थ जे करी ते नवनये चराचरी. आणि याच्या पुढे सांगू का, या समर्थ या सत्ताधाऱ्याला मर्यादा आहे. मर्यादा आहे महाराज. कमीत कमी जो निर्णय घ्यायचा त्याच्यावर त्या निर्णयापुरत्या बहुमताच्या आमदार खासदाराच्या सह्या तरी लागतात. काही करावं लागतं, पण त्या तेवढ्या काय लागतात? सह्या तरी लागतात. त्याला तर कोणाचंच काही लागत नाही. गडी मोडी हळा मात्रे. त्याला कोणाची सल्ला लागत नाही, कोणाची सही लागत नाही, कोणाचा पुरावा लागत नाही ना, कोणाचा आधार लागत नाही, आणि कोणाची मोर्चाही चालत नाही, आणि कोणाचा तक्रारही चालत नाही. नाही तर महाराज असे तरणे गेल्यावर गावाच्या गावांनी मोर्चे काढले असते, यावावर चालले असते तर काढले नसते. पाऊस नाही तर मोर्चा कुठे नेला असता की कोणाचा मोर्चाही चालत नाही. तिथं जास्त झाला तरी चालणं, आणि कमी झाला तरी चालणं. मोर्चा चालत नाही. इथे कोणाची काही चालत नाही. ना मोर्चा चालत, ना तक्रार चालत, ना पुरावा चालत, ना बळ चालत, काही चालत नाही. तिथं काही नाही. मला तो स्वतंत्र नियम घडून आणणार आहे. म्हणून एका माणसानं असा प्रश्न विचारला होता, मलाच विचारला होता. म्हणजे महाराज भजन केलं तरी कर्म भोगावं लागतं का? म्हणलं भोगावं लागतं. भजन केलं तरी ज्याचं त्याचं जे कर्म आहे ते काय करावं लागतं? भोगावं लागतं. मग जर भोगावं लागतं तर भक्तीचा फायदा काय? बरोबर आहे की नाही? कर्म तर भोगावं लागणार का? कारण
कर्म जर भोगावं लागत नाही म्हणतात तर देह कर्मानच पडतो. देह जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत राहतो आणि कर्म संपलं की देह काय होतो? पडतो. म्हणजे भक्ताची देह पडली, देह पडल्या, देह पडला, देह पडणारच आहे प्रत्येकाचा, कुणाचा देह अजरामर नाही. बरोबर आहे का नाही? मग जर कर्म भोगावं लागतं तर भजनाचा फायदा काय? काय का भजनाचा फायदा तोच तर आहे. मग भजनाचा फायदाच तिथे आहे. काय महाराज? कर्म भोगावं लागतं, पण कोणतं कर्म भोगायचं, कोणत्या वेळेस द्यायचंय हातात कोणाचे? कर्म तर भोगावं लागतं, पण कोणत्या वेळेला कोणतं कर्म द्यायचंय हातात कोणाचे आहे? त्याच्याच हातात आहे महाराज, त्याच्याच हातात आहे, त्याच्याच हातात आहे, काही नाही. उदाहरण सांगायची गरज नाही. अर्जुनाला शाप की 1 वर्ष तुला काय राहावं लागेल? नपुंसक राहावं लागेल. शाप आहे का नाही? अर्जुनाला शाप आहे. तेव्हा शाप टाळला का? मी हे तुझ्या पाठीमागं नाही, तुला शाप भोगावं लागत नाही. नाही नाही नाही, शाप भोगायलाच लागला, पण अशा वेळेस तो भोगायला दिला की ज्यावेळेस त्याला त्या शापाची गरज होती. लक्षात येते का? मला तुम्हाला सांगू का, अर्जुनाला जर शाप नसता तर अर्जुनानं मरण स्वीकारलं असतं, पण बांगड्या भरल्या नसत्या, कुंकू लावलं नसतं, साडी नेसली नसती. नेसली असती 1 वर्ष साडी? अरे चार. ते अर्जुन होता महाराज तो, ज्याने संग्रामी हारू जिंक केला. अर्जुना तुझे हे पाडे पाहतात त्रिलोक्य दिशे थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. अरे तुझ्या पुरुषत्वापुढं, पुरुषत्व शब्द आहे तिथं, तुझ्या शौर्या पुरुषत्वापुढं त्रिलोक्य काय पडतंय? कमी पडतंय. तो अर्जुन बांगड्या भरीत होता. चांगल्या माणसाला म्हणलंय याच्यापेक्षा बांगड्या भर, तर ते म्हणून पाय का त्याला मला जीव घेत ते, ज्याला जमत तुला जीव घेऊन पण आता तू सोडित नाही. अरे आपल्यासारख्याला जमत नाही तर मला तो कोण आहे? अर्जुन आहे, ज्याने संग्रामी अर्जुन केला. अरे महाराज भगवान शंकरांना इकडे आटपला तर मग आता तो बांगड्या भरणारा माणूस का? पण कशामुळं? शाप आहे ना. पुरुषक झाला 1 वर्ष अर्जुन धरावा लागला, पण काही वाटलं नाही. का? शाप आहे. पण तो शाप वर ठरला का नुकसानीचा ठरला? एका शाप शाप नाही ठरला. शाप काय ठरला? वर ठरला. लक्षात आलं ना? शाप शाप त्याच्या विरोधात तो शाप जर 18 दिवसाच्या महाभारतीय युद्धात आले असते, ती 1 वर्ष जरी 18 दिवस आली असते तर काय झालं असतं? काय झालं असतं सांगू का? काय झालं असतं? महाराज राज्यात गेला असतं आणि बोबलं घेडावं लागलं असतं आणि युद्धही झालं नसतं. कस काय नसतं झालं? कस काय नसतं झालं? महाराज बाई माणसानं कसं केलं असतं? अर्जुनाने जरी केला असतं समजा बाई म्हणून. भीष्माचार्या इच्छा मरणी, भीष्माचार्याला मरण नाही. भीष्माचार्याला कोणाचा बाणाची ताकद नाही त्यांच्या छातीत घुसण्याची. कोणाची बाणाची ताकद आहे महाराज? ब्रह्मदेवाच्या बाणाची ताकद नाहीये. तर अर्जुन कोणाला काय ताकद आहे अर्जुनाच्या बाणाची छातीत घुसायला? तुम्ही युद्ध पहा महाराज, असं रामानंद सागरने असं रंगवलंय. अर्जुनानं जो बाण मारला, एका बाणात तुकडे सगळे अर्जुन हाताशच मारला. कोणाच चालणार नाही, कोणाचंच नाही. भीष्माचार्य महाराज परशुरामाला हे अटकली. 21 वेळा निक्षेत्रीय पृथ्वी करणारा परशुराम नाही जमू दिलं परशुरामाला, तर मग अर्जुन कोण आहे का नाही? अर्जुन काय बरोबर म्हणून नाही. पण भीष्माचार्याने गट धनुष्य धरून बाण मारले, एकही बाण मारला नाही. कशामुळं? अर्जुनाला घेऊन मारला. कोण होत ते? काय नाव होतं? ब्रह्मनाडा होतं का? नाही, शिखंडी स्त्री नव्हती ती नपुंसक होती आणि अर्जुन तर नपुंसकच होता. मग आता जर शिखंडी पुढे उभा आहे तर भीष्माचार्य मरण स्वीकारतात, पण त्या शिखंडीवर बाण चालवत नाही. अर्जुन जर नपुंसकाचा शापात असता तर बाण चालवला असता का? नाही, युद्धालाच येत नव्हती ती. हे नपुंसक येतच नाही युद्धाला, आणि सर त्याचा काय होऊन गेला असता? मग तमतम धरला असता. युद्ध आता म्हणजे आता नाही तर तुम्हाला राज्यात नाही. आणि अर्जुन नाही म्हणल्यावर धर्मराजा पंचांग पाहणारा माणूस हे करत होते का युद्ध? यांचं युद्ध फक्त कोणाच्या जीवावर होतं?
अर्जुनाच्या जीवावर होतं का नाही. आणि इकडे यायला माहिती होतं ते म्हणजे फक्त अर्जुन आणा, बाकी सगळे मग काही नाही, बाकी काय नाही, फक्त कोणाला आठवा अर्जुनाला. मला शाप ठरला असता त्यावेळेस झाला असता. तर शाप नाही, शाप काय ठरला, वर ठरला, वर ठरला शाप. मला त्याच्या हातात त्यानं कोणत्या वेळेला काय द्यायचंय, कोणत्या वेळेला काय द्यायचंय. मला बघा तुम्ही, आपलं कर्म म्हातारपणातच का देतोय देव, काय देते म्हातारपण त्याच्या हातात. काही लोक म्हणत पंढरपुरात इकडे महिन्याची बिमार राहते आणि माऊलीच्या दिंडीत निघली की तणाच उद्या आणतो, काहीच होत नाही म्हणतो आपल्याला दिंडी. आणि काही महाराज इकडं का असे रात्रंदिवस वावरात जाणारे, हिवाचे पाण्याचे थंडीचे गारव्याचे उन्हात तानात काही रोग येत नाही. आणि पहिल्या मुक्कामालच गाडी धरून घरीच. आता कर्मच आहे, बिमार पडणं कर्म, पण एकाला घरी देतो आणि एकाला हे कोणाच्या हातात आहे, कोणाच्या हातात आहे, त्याच्याच हातात आहे. महाराज कोणत्या वेळेला कोणतं द्यायचंय भोगायला, खाणारा तयार आहे हो, पण वाढ धरण्याच्या हातात काय वाढायचं इथं, कोणता पदार्थ माग ठेवायचा आणि कोणता पुढे द्यायचा आहे, तसं तो वाढणारा आहे ना. मला एखाद्याच्या प्रारब्धात ते दिवसभर उपाशीच दिवसभर, त्याच्या नशिबातच लिहिलेले आणि प्रारब्धात त्या दिवशी अन्न मिळणार नाही. भक्त येतो देईल ना त्याला, पण मग एकादशीच्या दिवशी देईल. घडली निराहार एकादशी पुण्य झालं, म्हणजे त्या उपाशी राहण्यातून 2 फायदे झाले. एक तर उपाशी राहिलो याचा खेद झाला नाही, आणि त्या उपासाचं काय मिळालं, पुण्य मिळालं. बरोबर आहे का नाही. आणि एखाद्याला बरोबर गुलाबजामुनचे सगळ्या अशा लाईन लागलेली, श्रीखंडात बसून लाडून त्या दिवशी त्याच्या क्रममध्ये घालून नेमका ताटावर बसून कोण येईल, पोराचा ऍक्सिडेंट झाला, याला दिवसभर. हे देणं कोणाच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे महाराज. आणि ज्याचा काय वार, जो शरणागत आहे त्याचा काय वार घेतो, काय वार घेतो म्हणजे 2-3 बाजूने सांगितलं मी. तुम्ही लक्षात घ्या, मी किती कोणत्या प्रकाराने सांगितलं लक्षात ठेवा. पहिला प्रकार आहे त्याची निंदा करणारा पुण्य नष्ट करतो, हा त्याचा काही वार आहे. त्याचं काय करतो, पुण्याचा क्षय करतो, हा त्याचा काही वार आहे. दुसरा काय वार त्याचा हा आहे भगवंताचा. दुसरा काय वार हा आहे की कर्म जरी भोगावं लागत असलं तर अशा वेळेला कर्म देतो की ते त्याला शाप नाही तर ते काय ठरतं, त्याचा नाश झाला. एका जनार्दनी अशाच प्रकारचा. अरे जर पाप जर पुण्याचं फळ देत असेल तर नाशच झालाय त्याचा. पाप कशाचं काम करून चाललंय, पुण्याचं काम करून चाललंय महाराज. पाप शाप म्हणजे पापाचंच फळ, पापाचे ते पुण्य देऊन चाललंय महाराज. जर शाप वर ठरायला तर शापच परवडलाय ना, कारण शापच. पण ते कोण ठरवायले, आपल्या हातात नाही. बरंच कर्म आपलंच आपल्याला भोगावं लागतं, पण आपल्याला कोणत्या दिवशी कोणतं भोगायचंय. शाप नाही वरच ठरला, 4 मुलं आहे का नाही, वरच ठरला तो शापच. काय ठरला, वर ठरला. म्हणजे आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं, पण कोणत्या टायमाला काय भोगायचं हे कोणाच्या हातात आहे. लक्षात येते का. आणि शरण जाण्याचा हा फायदा आहे. शरण जाण्याचा काय आहे, हा फायदा आहे, हाच फायदा आहे महाराज. शरण जाण्याचा फायदा आहे की भगवंत मात्र त्याचा तो अशा प्रकारानं काही वार घेतो. हा एक काही वार, एक त्याच्या पाप नष्ट पुण्य नष्ट करतो पहिला, हा दुसरा काय वार. तिसरा काय वार देव घेतो, विकारासोबत झुटू लागतो. विकार सोपे आहे का. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात की चैतन्याचे शेजारी वस्ते ज्ञानाच्या एका हरी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरीचे,
झाले पण याचे विद्या वगैरे त्याचं वर्णन आहे. रजाचे केलं काय काय केलं ये साध्वी शांती ना कविली मग माया मागे शृंगारिली ये करवी विटाळविली साधून देई विवेकाची त्राई पिडिली वैराग्याची खाली काढिली जितया मान मोडिली उपशमाची ही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडून या. हे सामान्य आहेत का महाराज? ब्रह्मदेवाला सुद्धा ताब्यात नाही आले मग कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय पराशरे केले काय भोगिली पाये दिवा दुर्गंधयुक्त स्त्री होती महाराज ती मत्स्यगंधा. काय पराशर ऋषी काय सामान्य होते का महाराज? पराशर ऋषीला सोडलं नाही ब्रह्मदेवाला सोडलं नाही वेदांताचा गोवा कन्याभिलाष ब्रह्मदेवाला सोडलं नाही. ब्रह्मादिका पार नुलंगवे यादी पुरुषाची माया ब्रह्मया ही नयेची आया म्हणून बोलविला ऐके राया संजय म्हणे. आता जिथं ब्रह्मदेव हाताश होत आहे इंद्र चंद्र महेंद्र नृपेंद्र हाताश होत आहे. इंद्रा पडली बघी चंद्र झाला काळा नारद चुकला झाला. अरे महाराज एवढ्या यडका मद नको केवळ पंचानन म्हणजे सिंह धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्राशी दरारा लागला जेने तो केवळ पंचानन. सामान्य महाराज काम आणि गो म्हणजे काम येश क्रोध येश रजो गुण समुद्र महाशेनो महापापमा विद्येन मी हा खतरनाक शत्रू आहे ते. जिंकणं सोपं आहे काय? आता जिंकणं सोपं नाही महाराज. असे असलेले हे एवढे मोठे आणि यांच्यावर परमार्थिक साधकांनी विजय मिळवला. कोणाच्या बळावर? यानं काही वार घेतला म्हणूनच. यानं जर काही वार घेतला नसता तर आपल्या बळानं शक्य नाही महाराज. शक्य नाही. तिथेही काही वार घेतो तिथेही भगवंत काही वार घेतो. अनेक प्रकार महाराज एक सांगू का? सगळ्यात सोपं आणि एका शब्दात सगळ्या बाजूनं भक्ताचं हित करायचं हा जिम्मा द्यावाचा. संपला विषय. एक सांगण्यात अर्थ नाही. सगळ्याच बाजूनं भक्ताचं हितच करायचा जिम्मा कोणा घेतलाय? देवानं घेतलाय. भगवंत म्हणताय तुम्ही आता झाली ना जो मज होय अनन्य शरण. बस विषय संपला. त्याने काहीच नाही करायचं. काहीच करायचं नाही. परत एक महात्मा होते म्हणे मामाजी वृंदावनला. मामाच म्हणायचे त्यांना. का मामा म्हणायचे त्यांना? ते सीता मातेला बहीण मानलं आणि सीता मातेला बहीण मानल्यावर रामचंद्र प्रभू कोण झाले? मेवणी नाही का? मेवणी. मग ते काय त्यांची भंगई असली म्हणजे टांगायची आणि मस्त पानं बिनं खायचे. कतही भजन नाही करायचे. कतही भजन नाही. कोणाकडे मधुकरी मागायला बी नाही जायचं. बसलेले झोपायचे. कोणी म्हणलं मामा भजन करा. काय काय म्हणलं मी? कोणाचा म्याव आहे? कोणाचा म्याव नाही? रामाचा म्याव नाही. माझी बहीण सीता आहे आणि त्याचा म्याव नाही मी. मला काय तुमची पण मग सुरुवातीला चेष्टा झाली त्यांची. कशाचा उगा सोंग करीत आहे खात आहे मस्त. संन्यासीच होते ते. हसनाचा कटाळा असं काय भजन नाही काय नाही. मनमानी वागणं. मनमानी म्हणजे काय? ते नशापिशा थोडीच करत होते पण भजन नाही काय नाही. मनमानी वागणं असं तसं नाही हे म्हणायचे. पण मला मग त्यांचं काय करत काय वारे हाती माप भगवंतानं ते वातावरण आपोआप बदलते. का तुम्हाला एक सांगू का? एक लक्षात घ्या. आपली झालेली निंदा आपली झालेली चेष्टा आपल्या लोकांनी केलेला त्याग. म्हणून आपली लोक निंदा करतात. जे लोक निंदा करतात ते स्तुती करतील. त्यासाठी काय करायचं? बऱ्याच लोकांची अशी अडचण आहे की लोक आपली निंदा करतात पण त्यांना जे निंदा करतात त्यांनीच आपली काय करावी? स्तुती करावी. काय करावं? काहीच करू नये महाराज. फक्त देवाला जवळ करावं. जे जननिंदी काय
जे लोक निंदा करतात, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेही तेने वंदे केले. निंदनीय. आणि मग कोण निंदे होते, कसे वंदे झाले? अभंग सगळा अभंग. अजामेळ गिल्ली तारिली कुंटिनी, तयाची पुराणी बात झाली. वैश्य तुळा धार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिला. सगळा अभंग बघून घ्या. मग तो निंदे असलेलेच काय केले? वंदे केले. का? अंगीकार नारायणे केला. अंगीकार केला. महाराज मानव वंद्य होईल यात नवल नाही, देव वंद्य ते होतात. देवांनी त्यांना काय करावं? वंदन करावं. दया पूजिले आदरे असं. बरोबर आहे का नाही? निंदा करत होते, पण महाराज असं सांगता, मांडी घालून सगळ्या समक्ष चालून बोलून सामुंदी ठेवला, एवढा अधिकार प्राप्त झाला. कशाचा परिणाम? संबंध जोडल्याचा. नातं जोडलं. नातं जोडलं. कुठलं तरी काय जोडलं? नातं जोडलं. आणि म्हणून महाराज त्याला जो शरण गेला त्याचा तो काही वार घेतोच. पुन्हा लक्षात घ्या, कुणाचा? शरण गेलेल्याचा. शरण गेलेल्याचा काही वार घेतो. मग शिव शरण नाही, मग भक्ता राखे पायापाशी. माझी गडी कोण? निवडा भिन्न. देवाकडे ते आहेच बरं का. ते काय तुकोबा नाही, दियारी यारे लहान थोर ज्ञानबा तुकाराम धरा पण ते तुकोबा ज्ञानोबाराकडे चालत, तिथं चालत नाही, तिथं नाही चालत. तिथं निवाडाचे निवाडाचे या बाजूलाच व्हायला गे. म्हणून तुकोबा ज्ञानोबा सगळ्यावर सारखं प्रेम करतात, आहे का नाही? सगळ्यावर सारखं प्रेम करतात, पण खरं तुकोबा ज्ञानोबा हे सगळ्यांना देत नाही. साधकाचा मार्ग. बरोबर आहे का? सगळ्यांना देत नाही. का देत नाही? देताच येत नाही महाराज. देताच येत नाही. हा, संताची इच्छा झाल्यावर ते क्रिया पूर्ण करून घेतील, पण कागदपत्र पूर्ण करावेच लागतात. फाईल करायची म्हणल्यावर मग ते खोटे हो नाटे हो, त्याच्यावर कसे शिक्के हो, मग त्यांच्या कृपा दृष्टीने काही होईल. त्यांची दृष्टी पडल्यावर ते पूर्ण करून तेच घेतील, पण ती पूर्ण क्रिया पूर्ण करावी लागतेच. लागतेच महाराज, लागतेच, करावीच लागते. तेवढं तर आपल्याला करावं, आपल्यालाच करावं लागणार ना. संत करणार, संत रस्ता दाखवतील, पण वाटचाल कोणाला चालावी लागेल? आपल्यालाच चालावी लागेल. आपल्यालाच चालावी लागेल. ऐका, आता उगा एखाद्या वेळेस त्यांनीच खांद्यावर उचलून घेतलं, तर ती प्रत्येक वेळेस घडत नसते. प्रत्येक वेळेस घडत असते का ती? एखाद्याचं भाग्य उदार आलं, पूर्वजन्मीचं पुण्य म्हणा, कधीतरी त्यानं साधना केलेलीच आहे. ती साधना ते बिचाराची कधीतरी काय झालेलीच आहे. पण जरी नारदाची भेट झाली तरी वाल्मिकी ऋषीला साधना करावीच लागली. ज्याची त्याला साधना करावी लागते, नाही करावीच लागते. वाटचाल केल्याशिवाय कसं काय होणार आहे? साधना करावीच लागते. मन आणि विक्षेप आपल्या प्रयत्नानं काय करावा लागतो? हलवावाच लागतो. हलवावाच लागतो. मन आणि विक्षेप भरलेला आहे. आणि मग संत कृपा कसं काय करतील? करू शकत नाही, करू शकत नाही, अजिबात करणार नाही. नाही तर मला तिथं तसं जर झालं असतं तर तिथं एक म्हणे, जयाने घातली मुक्तीची गवादी. गवादी म्हणजे अन्नसत्र, पंगत. अन्नसत्र मोकळं पोकळ. आणि कशाची पंगत घातली माऊली ज्ञानोबारायांनी? काही अडचण नाही, कोणी काही अडचण नाही. आले त्यांना काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार आहे. मग कुठं काय त्याच्यात आता अडचण आहे का? आता अडचण आहे का? काय जेवण फुकट आहे, काही अडचण नाही. काय महाराज असं कधी कधी असतं, जेवण फुकट आहे. 100 किलोमीटर वर जेवण आहे, जेवण फुकट आहे. जेवणाचा उपाय नाही, जेवायला पोट भरणं ओरिजिनल पदार्थ येतं. पण ज्यांनी जेवण ठेवलं त्यांच्याच गाड्या निघाले तर गाडीचं भाडं 5,000 आहे. जेवण फुकट आहे आणि कोणा करता येईल? फक्त गाडीचं भाडं काय? शी पंगत ही मुक्तीची, मुक्तीची पंगत सोपी आहे. कशावर? मला काय करायचं पुढचं त्याचाच उत्तरार्थ पहा. जयाने घातली मुक्तीची गवादी. त्याच्या पुढं काय? काय पुढं?
मिळविली मांदी. मग हे कशा करता? त्या पंक्तीला फक्त वैष्णवच मिळवली. मांदी म्हणजे समुदाय, पंकज मुक्कते, पण कोणा करताय? वैष्णवा करताय. मिळविली मांदी वैष्णवाची. आता वैष्णवाची मांदी मिळवली पंक्तीनं, मग आपण इकडे पासच नाही आत प्रवेश करण्याची. काही नाहीये, पास नाहीये, पास अजिबात प्रवेश नाहीये, अजिबात नाही. मला ते आता कमी झालं, आता लय खायला झालं. पहिलं माऊलीच्या वाटण होतं म्हणे. जुने लोक अनुभव सांगतात मला, जे पहिल्याने गेलेले ते म्हणले, महाराज जीव काही पदार्थ करतो पण हरिपाठ म्हणणं लागेल. काही काही इतके कठोर लोक काही जेवायला म्हणजे तुम्हाला ताटावून देत होते म्हण. आता काय नाही, आता तर मुक्त अन्नदान झाल्यामुळे ते झजेडच गेली. आता तर रस्त्यानं जितकं खायला मिळाले की कोण्या गावात गेले की मुक्कामावर त्याला खायची काही राहत नाही, गरजच राहत नाही. तेच लोक पाहिले बिचारे कोणी भेटावं भेटावं. मग बाकीचे होतो तुम्हाला हरिपाठ म्हणा म्हणा हरिपाठ. पण ते एका माणसाला सांगितलं म्हणे, महाराज हरिपाठच पाठ नव्हता, पुस्तक घेतलं होतं म्हणे. पुस्तक. मग करता काय करता? मग काहीच नाही, काय मग काहीच येत नाही. मग पुढचे म्हणले का हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग मागे 10,000 पुण्याची गणना कोण करी हीच लागली बा. त्याच्यात आपला आवाज काय करायचा? काय करता? मग तसं जेवण भेटत पण हरिपाठ म्हणा. तसं पंगत मुक्तीची पण भक्तवा मिळविली मांदी वैष्णवाची मांदी. वैष्णव कोणाला म्हणतात? जो विष्णूचा तो वैष्णव तू दया अवघी देवावरी. काय म्हणत आता बघा ना तुम्ही. संताचं तरी काय महाराज? फक्त संताचं एवढं आहे महाराज की संत कमी जास्त कष्ट घेत नाहीत, कृपादृष्टी करतात. देवाकडे मग थोडं वशिला लावतात. देवा जाऊ द्या ना, थोडं फरक राहिला असेल तर घ्या जपून, असं एखादा कागद कमी. तू काय म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग हरी पेक्षिना. तुम्ही जर दिलं तर मग नाही तुमचा शब्द टाळायचे, बरोबर आहे का नाही? आता मोठ्या माणूस पाठवल्यावर तर मग नाविलाजायचे का नाही? ऐका नाही का मला, तू धरणेकरी जर माऊलींनी पाठवलं नसतं तर तुकोबरायने त्याचा खूनच केला असता. मला आता मी बसलोय भजन करीत, तू आला धन मागायला माझ्याकडे. सोडलं नसतं मला, तुकोबरायने त्याला रट्टी दिली असती आणि काढून दिला असता. पण गप गिळावं लागलं. कोणामुळं पाठवलंय? कोण? माऊलींनी पाठवलंय. मग महाराज तुकोबरांचा काय ज्ञानेश्वरी गुणी हे पाठविले धरणी. काय तुमच्याकडेच माऊली काय कमी होती? मला तो अधिकार तुम्ही दिलाय. दयाची द्वारी सोन्याचा वगैरे महाराज वर्णन केलं माऊली. काय पण आता तुम्ही पाठवल्यामुळं आणि मग शेवटी महाराज मोठ्यानं पाठवल्यावर त्याचा काय करता येत नाही, सांगितलंय का? महाराज देव आहे महाराज, या संतांचा शब्द मोडत नाही. आणि संतांच्या मनात आल्यावर मग घडतं. पण मला हे करावंच लागतं. येशील कैवार शरणागता. देव कैवार घेतो, पण कोणाचा कैवार घेशील? शरणागता. शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार. तो अभयाचं दान देण्यामध्ये उदार आहे. अभयाचं दान म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आली. ते नुसतं म्हणण्यासाठी. पण अभय म्हणजे भिवू नकोस, काही चिंता करू नको. अभयाचं दान देतील, ध्यान देतोय देव. अभयाचं दान देण्यामध्ये उदार आहे. पण कुणाला? शरणागता. मला लढा पाळतो देव, पण कोणाचा? लाड पुरवतो देव, लाड पुरवतो. पण कुणाचे? शरण गेला. शरण जो गेला, जो देवाला शरण गेला. आणि म्हणून महाराज भगवंताला शरण जाण्याकरता योग्य कोण आहे? फक्त भगवंतच आहे, असं संतांनी आपल्याला वर्णन केलं. म्हणून घेशील कैवार शरणागता. देवा तू दीनानाथ आहेस. असं तुझं चराचरात काय आहे महाराज? हे काय या अभंगामध्ये तुकोबरायांनी मागितलं काही नाही, काहीच नाही मागितलं.
बघा तुम्ही सगळा अभंग बघा. पुराणी जे तुझे गरजेती पवाडे त्या मारुकडे कळवाले, आपुल्या दासाचे नसा हाशी कुणी उभा त्या कारणे राहिलाशी चक्र गदा हाती आयुध्या पार नून तेथे पुरे करू धावे. तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण करावया पूर्ण अवतार. कुठंच मागितलं नाही म्हणजे तुकोबारायची गरज होती देवाकडं, म्हणून या अभंगाची निर्मिती झालेली नाही. तुकोबारायची इच्छाच मोकळ्या मनात देवाचं काय करण्याची झालेली आहे, वर्णन करण्याची. आणि यथार्थ वर्णन आहे महाराज. हे काय तोंडापुरतं वर्णन थोडंच वर्णन आहे की नाही. यथार्थ वर्णन आणि अयथार्थ वर्णन. वर्णनाचे दोन प्रकार आहेतच. वर्णन ज्याचा आपण करतोय त्याच्या ठिकाणी तो गुण नसताना गुणून ताणून गुण लागून त्याचं वर्णन करणं हे अयथार्थ वर्णन आहे का नाही. अयथार्थ वर्णन आहे का नाही. आणि म्हणून ज्याच्या ठिकाणी तो गुण असावा ते सांगितलं ना. उष्ट्रालामचे हे लग्न गदर बस शांती पाठका यथार्थ वर्णन नाही येते. उंटानं गाढवाचं वर्णन, गाढवानं उंटाचं वर्णन आहे का नाही. असं चालू आहे महाराज. आपलं तर सगळ्यात संसारात कसं चालू आहे, पुढे आला की तुम्ही असे ते म्हणतो तुम्ही तर लगेच त्याच्याहून तशी दोघे खुश. आणि दोघांचे तोंड फक्त फिरायची गरज आहे. म्हणजे याच्याकडे तोंड होते पाठीकडे पाठ झाली की लगेच जेणे मुखी स्तवी तेच निंदे पाठी लावी. लगेच ते काय झालं बा, हे आता परमार्थातील एक वड वाढलंय मला. असंच झालं, असंच झालं. काय झालं मला वाटलं, मला मी त्याच्यावर विचार केला नंतर ते लक्षात आलं. कोण्या गावात गेलं का कीर्तन झालं की भजनी आणि वाजवणारे जवळ येतात. गायक असतात ठेवलेले बाहेरचे आणि वाजव दर्शन घेतात. बाबा खरं सांगू का, समजा जर 5व्या दिवशी कीर्तन असलं, बाबा 4 दिवस झाले होते, 4 दिवस सवच गेलती तोंडाची. काय ती कीर्तन होते का भोर झालं. याला म्हणजे कीर्तन, अहो कीर्तन नंबरच एक. असं वर्णन करणार महाराज. पहिल्या दिवशी जर कीर्तन, इतके हुशार लोक आहेत बरं काही, पहिल्या दिवशी जर कीर्तन असलं ना तर म्हणणार बाबा बस बस आता पुढं मजाच नाही राहिली, सप्ताह झाला. आता पुढं फक्त आम्हाला पैसे द्यायला नाहीला जर आम्हाला ठेवलंय म्हणून पुढं राह नाही. इमानदारी पुढं राहण्याची आमची काय नाही इच्छा नाही. असं कीर्तन आता एकही नाही होत. पहा तुम्ही काय योकून एकात म्हणते दुसरा ऐकलं हुशार होतो म्हणतो नाही रे आमच्या महाराजांचं 7व्या दिवचं बरं होईल. छे तू बोलूच नको. असं नाही होईल ते बरं, पण असं नाही. म्हणजे पहिल्या दिवशी असलं तर म्हणणार 7 दिवस होणार नाही, आणि 8व्या दिवशी असलं तर म्हणणार 7 दिवसात एकही झालं नाही. पण मला उलगडलं कधी पुढं, ते पुढं उलगडलं भागवताला असताना. मला आता भागवताला असलं की मी झोपत नाही. समजा आपल्याला काय करायचं कीर्तनाला कसले जाऊन पुढं गेलं कीर्तनाला की महाराज मी बसायचो. मग आता महाराज तरी ओळखीचे बसने मग 2 मिनिटं बसावं लागायचं. मग बसलं का की त्यांचं वर्णन करायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या दिवस आम्ही त्या भजने संघ आम्ही जेवायला नाश्त्याला सोबत ते तिथं 7 दिवस असल्यामुळं काय महाराज आजच्या गोल केलो तुम्ही आताच म्हणले रात्री. मी एकदा काय म्हणलं का रे तुम्ही रात्री त्याने म्हणत लागता कुठं नाराज करता महाराज, त्याच्या गावात नाही ते आम्हाला ते समजेल. आणि मग त्याच्यामुळं मग मी लक्षात ठेवलं जर या दुसऱ्याचा असं आहे तर आपण काय वेगळे थोडेच येत. आपण म्हणजे आता पोरायला माहिती कोण्या गावात गेलं ती भजण्याची सवत लागली. ते आले ना ते म्हणणार म्हणायला सुरुवात केली की मी एकच त्यांना म्हणतो आता मीच दिसतो का बाबा तुम्हाला तुमच्या पाया बोलतो काऊन तुम्ही उद्याचे पी आणायले, तुम्ही उद्याच्या पासून महाराजाचं म्हणा मला फुकडतो तुम्ही म्हणत नका. ते म्हणजे महाराज तुम्ही ओळखलं का आम्हाला, अरे मग ओळखलं का होतं म्हणतोय महाराज. असंच आहे असंच आहे. जेणे मुखी स्तवी त्याची निंदे पाठी लावी. जेणे मुखी स्तवी तुकोबाराय असे थोडेच होते की देवाचं तोंडापुरतं वर्णन करायचंय. मोठा माणूस बाबा भेटायला आलाय मग आता बरं म्हणावं लागेल असं थोडंच आहे महाराज. मला लोकांना 2 गोष्टी तोंडावर स्तुती करणार आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला, पेशंट असलं की त्याची अशी काळजी दाखवणार. महाराज कधी पेशंटला वैताग येतो काय केलं लोकांचं, एक गरम पाणी द्यायचा तुम्ही हे खाजा तुम्ही ते खाजा तुम्ही असं खाजा त्यात मी तितकं तू काहून ताण बोलायला. त्याला माहिती त्याला काय खायचं काय नाही. इतकं लावणार ती भाटगुळ की त्याला वाटणार याला आता काय व्हावं
उठून जाऊ आणि इतकी काळजी दाखवणार. आज काय केलं होतं नाही काला काय इतकी काळजी दाखवणार, इतकी काळजी माणूस इतकी काळजी दाखवला. बाबा तुम्ही गरजेचे तर तुम्ही असं काम करायले वड्या गेलो घ्या ते घेते रे तू चाल म्हणलं ते घ्या इकडे वाटून आले म्हणजे जगत नाही गेली बस आता मत म्हणी इतकं अवघड आहे. हे भेटायचे जातात ना मला भेटायचं नाही लबाडीचा प्रांत आहे. हे भेटायचे जातात ना भेटायला जातात ना हे निव्वळ जाताना फक्त त्याची चेष्टा करत जातात. याच्या कर्माचे फळ याच्या भोगाचे फळ यानं कोणाचं चांगलं केलं यानं कोणाचं जाताना चेष्टा करणार मग वाईट आणि फक्त त्याच्यात भेटायलाच कशाला जातात बिचारे काय ज्या आपल्याला आवडत ज्याची इच्छा होत नाही का बळजबरी करायचीच नाही. इथून इथून ज्याचं निघत नाही का भेटत नका तुम्ही पण चेष्टा तरी काय करायची आपल्याला. दोन्ही पण पाप आहे का नाही दोन्ही पण पाप काय होऊन काय म्हणाल तो मला भेटायला नाही आला तो येणार नाही. आपण तरी भेटायला कशामुळे जातो फक्त त्यानं यावं काय करू आपण नाही सावड्या माती गेलं आपली आपली आणि मेल्यावर कोणी येऊ का फुकून तर देणारच 5 सूचक गावाला नाही विलाजन गाव हे काय करणे फुकण्याचे का नाही काय करायचं मेल्यावर 1000 आले काय 10,000 आले काय बरोबर आहे का नाही. तुकोबरा या वर्गातले नाहीये जे ते रोखतो देव असो का कोणी असो काही संबंध नाही. तुकोबरा त्याचा अजिबात काही नाही संबंध नाही. पण तुकोबरायचं देवाचं वर्णन करतात ते यथार्थ वर्णन आहे. खरे गुण आहेत त्या देवाचे खरे गुण आहेत. मला इतकं वर्णन केलंय भगवंताचं तुकोबराय म्हणतात येशील कैवार शरणागता. तो शरण आणि त्यांचा काय घेतोय देवा कैवार घेतो. मला काय सांगावं पुराणांत याचं वर्णन केलंयच केलंय. पुराणात गरजून सांगायला लागलाय लोकांचं कशाला सांगू आम्हा आहे रोकडे कळू आले उघड उघडे का आम्हालाच काय झाले कळून चुकलंय देवा कैवार घेतोय. पुन्हा कशा प्रकारे भगवंत कैवार घेतोय आणि तुकोबारायला काय देवाचं कळालं याचा विस्तार आपण विस्तारानं बघूया. पण उद्याला पुंडली करू द्या रे विठ्ठल.